सामना चालू होतोय. काहीच माहिती नाही, दोन्ही संघांचं नाही माहिती आपल्याला. यावेळेस पहिला चेंडू सीमेरेषेच्या पार चौकार. तर या ठिकाणी आपण मैदानामध्ये जातोय. अमोल आणि पुन्हा एकदा अमोल यांच्या बॅटेतून येणारा हा दुसरा खणखणीत चौकार. धाव पळकावर 8 धावा आहेत. ऋषिकेश या ठिकाणी आघाडीच्या गोलंदाजीची भूमिका या ठिकाणी पार करतोय. अमोल आणि प्रकाश दोन फलंदाज या ठिकाणी फलंदाजीसाठी आलेले. डाऊन द ग्राउंड स्कोअर लेगच्या दिशेने हा चेंडू जातोय. त्या ठिकाणी एक सिंगल पूर्ण झालेली आहे. हळूवार वाढती धावसंख्या 9. जगदंबा कुकाना कर्णधार प्रमोद काटे कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे. सुरेख फटका प्रकाश यांच्या बॅटीतून लॉंग ऑफच्या दिशेमध्ये एक जोरदार फटका येतोय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला गेलाय आणि पळून 2 धावा पूर्ण. या 2 धावेने वाढती धावसंख्या 11. गोलंदाज तयार. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर असणार आहे. पंचांचा इशारा अवांतर धावेचा येतोय. एका धावेने वाढ धावसंख्या 12. सुरेख असा फटका मित्रांनो कव्हरच्या दिशेमध्ये. यावेळेस प्रकाश यांच्या बॅटरीतून येणारा चौकार आणि षटकाची समाप्ती. एक षटका अखेर 16 धावा. प्रमोद काटे कॅप्टन जगदंबा 11 कुकाना कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय आणि जय हिंद चांदा कर्णधार आपण देखील यायचंय. सुरेख फटका येतोय. यावेळेस अमोल असणार आहे. तर तिसरा चौकार येतोय अमोल यांच्या बॅटीतून. कृष्णा गोलंदाजीसाठी आहे. यावेळेस चौकारानं स्वागत झालंय. धावपळकावर असणार आहे त्या 20 धावा. सुरेख फटका आणि यावेळेस त्या ठिकाणी सुरक्षित रक्षण. लॉंग ऑफ मध्ये यावेळेस मात्र धाव घेण्याची शक्यता नाही. कृष्णा तयार असणार आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. यावेळेस पंच
साखरे सरांचा अवांतर धावेचा इशारा येतोय. या एका धावेने वाढती धावसंख्या 21. सुरेख कट केलाय, वेगाचा वापर पॉइंटच्या दिशेमध्ये, खणखणीत चौकार. पंचवीस धावा. गोलंदाज तयार. फुलटा चेंडू आहे मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक हजर आहे आणि 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. या 2 धावांमुळे वाढती धावसंख्या 27. सुरेख असा चेंडू, निर्धाव. यावेळेस जोरदार फटका आहे आणि चेंडू आकाशमार्गे सीमेरेषेच्या बाहेर. छेदन षटकार आणि षटकाची देखील समाप्ती. 2 षटकार. वा गणेश यांच्याकडे चेंडू आहे. तिसरं षटक या ठिकाणी खेळवलं जात आहे. 5 षटकाचा सामना आहे बरं का. बर बर, चालतंय चालतंय. 6 षटकांचा सामना आहे. 6 षटकांचा सामना आहे. खराब चेंडू आहे. यावेळेस मिड विकेटच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड हा फटका खेळला गेलाय. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते. हळूवार वाढती धावसंख्या 35. मला वाटतं पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर असणारा चेंडू. पंच पुन्हा एकदा या चेंडूला खराब घोषित करताना. 36 धावा. सुरेख असं क्षेत्ररक्षण, परंतु मला वाटतं एक सिंगल या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे. चेंडू हवेत आहे, झेल झाला नाही, परंतु सीमेरेषेवर हा चेंडू अडवला जातोय. 39 धावा. पुन्हा एकदा टॉप एज हा झेल हा नाही होणार. अर्थात 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, परंतु तिन्ही क्षेत्ररक्षकांपासून काहीसा दूर पडलेला हा चेंडू. यावेळेस 41 धावा पूर्ण होत आहेत. सुरेख फटका, चौकार.
आणि 45 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. किरण सर, किरण शिंदे सर, प्रकाश परदेशींचा फोन आहे. अरे सु- आणि पुन्हा एकच धाव या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी घेतलेले. 50 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. यावेळेस टॉप एज आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणलं जाईल, कारण काही धावा या ठिकाणी वाचवल्या गेल्यात. 51 धावा पूर्ण होत आहेत. यावेळेस जोरदार फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असणार आहे. फलंदाज बाद. दोन मिनिट अक्षय. नवीन फलंदाज साहिल मैदानामध्ये येतोय. क्षेत्ररक्षण एक धाव पूर्ण. नवीन फलंदाज या ठिकाणी साहिल मैदानामध्ये आलेला आहे. हा मात्र डाव्या हाताचा फलंदाज असणार आहे.
षटक समा या ठिकाणी गोलंदाजीत बदल. गणेश यांच्याकडे चेंडू असणारे अवांतर धावेनं त्यांनी या मैदानामध्ये सुरुवात केलेली आहे. 54 धावा धावपळकावर पूर्ण होत आहेत. यावेळेस जोरदार फटका लॉंग ऑनच्या दिशेमध्ये चरण षटकार. 60 धावा पूर्ण. याच्या अगोदर वाईड आहे बरं का. याच्या अगोदर वाईड आहे. 60 झालं. वाईड होता ना रे. यावेळेस चेंडू शॉट मिड ऑफ मध्ये अडवला गेलाय. एक धाव. या एका धावेने वाढती धावसंख्या 61. गोलंदाज तयार. सुरेख चेंडू आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर असणार आहे. चेंडू काही काळ हवेत आहे. जेल घेण्याची संधी. नो बॉल दिलाय. नो बॉल दिलेला. नो बॉल. नो बॉल आणि एक सिंगल. 2 धावा या ठिकाणी मोजल्या जातील. या 2 धावेनं वाढती धावसंख्या 63. सुरेख फटका पॉइंटच्या दिशेमध्ये, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक आहे तिथे. सुरेख असं क्षेत्ररक्षण. एक धाव. धाव संख्या 64. स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये मारलेला फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगला थ्रो. एक धाव. या एका धावेनं वाढती धावसंख्या 65. सुरेख फटका. पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण. याही वेळेस सिंगल आणि षटक समाप्तीचा इशारा आहे. तर 5 षटका अखेर 66 धावा. तर आघाडीच्या गोलंदाजाकडे चेंडू आहे ऋषी. सुरेख फटका मित्रांनो, परंतु पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असणार आहे.
एक धाव या ठिकाणी मिळते. या एका धावेनं वाढती धावसंख्या 67. लॉंग ऑफच्या दिशेमध्ये मारलेला फटका आहे. एक धाव. या एका धावेनं 68 धावा पूर्ण होत आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. अवांतर धावेचा इशारा आहे. खराब चेंडू आहे. एकूण 70 धावा. पुन्हा एकदा हाही चेंडू खराब आहे. पाठोपाठच्या स्वरूपामध्ये दोन चेंडू खराब. 70 धावा धावफलकावर पूर्ण केल्या जात आहेत. लॉंग ऑफच्या दिशेमध्ये डाऊन द ग्राउंड एक सुरेख फटका खेळताना अमोल आणि सुरेख क्षेत्ररक्षण दरम्यानच्या काळामध्ये एक धाव पळून पूर्ण. हळूवार वाढती धावसंख्या 71. सुरेख फटका लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. एक धाव पळून पूर्ण झालेली आहे. या एका धावेनं वाढती धावसंख्या 72. उंचून मारलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असणार आहे. तर या एका धावेनं 73 धावा पूर्ण होत आहेत आणि 48 धावांवर खेळताना अमोल. आणि हा शेवटचा चेंडू आहे. जोरदार फटका आहे. यावेळेस षटकारानं या षटकाची समाप्ती आणि 48 धावांवर या ठिकाणी अमोल मात्र नाबाद असणार आहे. तर 79 धावा झालेल्या आहेत आणि 80 धावांचं आव्हान आहे या ठिकाणी.
चेंडू सरळ सीमेरेषेबाहेर, चौकार 4 रन. हा वेग, धाव फटकार होत आहेत 8 धावा. यावेळेस जोरदार फटका आहे स्क्वेअर लाईनच्या दिशेमध्ये. चेंडू आकाश मार्गे सीमेरेषेच्या बाहेर. संघ यावेळेस धावा जमवतोय. मिड विकेटच्या दिशेमध्ये हा चेंडू अडवला जातोय. क्षेत्ररक्षक असणार आहे एक सिंगल. या दरम्यान षटक समाप्तीचा इशारा आपल्यापर्यंत येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय. धावफलकावर आहेत त्या 15 धावा. चांगली सुरुवात या ठिकाणी आपण बघतोय. कविजंग क्रिकेट क्लब भानसिंह संघ या चौकारामुळे वाढते धावसंख्या 19. बघूया गोलंदाज तयार होतोय. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना 20 धावांपर्यंत मजल मारलेले. यावेळेस सुरेख चेंडू आणि चांगला बॅकअप त्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा काहीशी गडबड त्या ठिकाणी झालेली आहे. तर धावांसाठी होणारी धाव मला वाटतं या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. धाव संख्येवर असणार आहे त्या 22 धावा. आदित्य पुन्हा एकदा तयार. अगदी यॉर्कर चेंडूचा वापर या ठिकाणी केला गेलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक या चेंडूला रोखतोय आणि या दरम्यान आपण बघितलं एक सिंगल पूर्ण होत आहे. 24 धावा पूर्ण झाल्या. फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि खराब क्षेत्ररक्षण.
काहीसं खराब क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या दिशेमध्ये झालं आणि चौकार या ठिकाणी मिळतोय. चौकारामुळे वाढती धावसंख्या या ठिकाणी 28 धावा आणि 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. राजू भाऊले मनावर घेतले. सागर यावेळेस मैदानामध्ये दिसतंय, तिसरी षटकाची सुरुवात करतोय. पहिल्या चेंडूवर एक भरदार फटका लॉंग ऑनच्या दिशेमध्ये या ठिकाणी पूर्णपणे 2 धावा मिळणार आहे. या 2 धाव्यांमुळे वाढती धावसंख्या 30. सुरेख फटका गोलंदाजाच्या दिशेने मारला जातोय. यावेळेस मात्र बलाढ्य क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असणारे अमोल यांचं सुरेख क्षेत्ररक्षण. उंच उडालेला झेले आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध पडलाय. याही वेळेस चेंडू सटकतोय, परंतु सीमेरेषेलगत अमोल या चेंडूला रोखतोय. दरम्यानच्या काळामध्ये पळून 3 धावा पूर्ण झालेल्या. 34 धावा पूर्ण होत आहेत आणि यावेळेस मात्र चेंडू सटकलाय. चौकार 4 रन.
चांदा या संघानं क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं. प्रमोद काटे आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. या ठिकाणी जगदंबे 11 कोकाना संघाचे कर्णधार. चांगली गोलंदाजीची सुरुवात. 5व्या षटकाची सुरुवात आपण मैदानामध्ये बघतोय. निर्धाव चेंडून पूर्णपणे केल्या गेले. धाव संख्या स्थिर असणारे 51 धावा. बॅटीची कडे पुन्हा एकदा किरण शिंदे सर. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव मात्र या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे. या एका धावेनं वाढती धाव संख्या 52 धावा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हा चेंडू कव्हरच्या दिशेमध्ये मारलाय. 2 धावांचे प्रयत्न या ठिकाणी. 2 धावा पूर्ण झालेल्या आहे. आयाज आणि रवी यावेळेस मैदानामध्ये आपल्या संघासाठी धावा जमवतायत. 80 धावांचा पाठलाग या ठिकाणी करताना कविजंग बाणशिवरा संघ आपल्याला दिसतोय. बॅटीची कडे स्लिप मध्ये पुन्हा एकदा किरण शिंदे सर. पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण. नो बॉल दिला गेलाय आणि फ्रीडचा इशारा देखील येतोय. बर संतोष सरोवर 2 मिनिटं बीमर चेक करायचा ना. धन्यवाद. तर तिसरे पंच या ठिकाणी संतोष सोनार सरांचा इशारा नो बॉलचा झालेला आहे. फ्रीड चालू असणार आहे. मिडविकेटच्या दिशेने मारलेला फटका आहे. धावबादची संधी या ठिकाणी मला वाटतं रवी धावबाद होतोय. तर आपण बघतोय आदित्य या ठिकाणी काहीसा सुरेख मारा करतोय. अर्थात काही चेंडू देखील त्यानं खराब फेकले, परंतु फलंदाजानं नक्की काहीसं बांधलंय. धाव संख्या अब तक 56 आणि मैदानामध्ये गणेश नवीन फलंदाज जो मैदानामध्ये दाखल होतोय. पुढे सरसावलेला आहे. क्षेत्ररक्षक अगदी सीमेरेषेवर या चेंडूला रोखतोय. दरम्यानच्या काळामध्ये पळून 2 धावा पूर्ण आहे. या 2 धावेनं वाढती धावसंख्या 58. षटकाची देखील समाप्ती. 5 षटका अखेर 58 धावा पूर्ण झालेल्या आहे. जय हिंद चांदा संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचंय. जय हिंद चांदा संघ. 6 चेंडू 22 धावांची गरज आहे आणि मला वाटतं स्वतः किरण शिंदे सर आलेत. 6 चेंडू 22 धावा.
अत्यंत अनुभवी या ठिकाणी किरण शिंदे सर आपल्याला दिसतील. तर NPL चे कमिशनर त्यांना म्हणलं जात आहे. तालुका मर्यादित स्पर्धेचं खऱ्या अर्थानं ज्यांनी सुरुवात केली त्यामध्ये किरण सर आणि नितीन बुरुडे सर या दोन्ही मान्यवरांच्या प्रयत्नातून सर्वप्रथम या नेवाशा तालुक्यात NPLचं प्रारंभ झालं होतं. तर या तालुका मर्यादित स्पर्धेचे शिल्पकार त्यानं जर म्हणलं तर वावगं ठरणार नाही असे किरण शिंदे सर आज मात्र मैदानात आहे. सेवा चषकामध्ये त्यांचा सहभाग आपल्याला पूर्णपणे दिसतोय. समीर सर सायन्स अकॅडमी या संघ मालकाच्या माध्यमामध्ये त्यांनी जे आगमन या ठिकाणी केलेलं आहे गोलंदाजीचं स्वरूप असणार आहे. यावेळेस जोरदार फटका आहे काही काळ हवेत असणार आहे. एक टापा घेतल्यानंतर चेंडू नक्की सीमेरेषेच्या बाहेर जातोय. चौकार 4 रन 63 धावा धावपळकावर पूर्ण केल्या जात आहेत. तर मित्रांनो त्यानंतर आपण बघितलं तर मैदानामध्ये आपण बघतोय आता 3 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे. माफ करा 11 धावांची गरज आहे. 3 चेंडूंमध्ये 11 धावा. बघूया किरण शिंदे सर तयार असणार आहे. यावेळेस बॉलिंग मंचावर काहीसा प्रॉब्लेम त्यांना येतोय. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्चवर येताना किरण शिंदे सर 3 चेंडू आणि 11 धावा. आणि एसटीचीचा अपील यावेळेस धक्का दिला गेला. एक सुवर्ण चेंडू या ठिकाणी किरण शिंदे सरांनी टाकलेला आणि बलाढ्य फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. गणेश पोटे प्रमोद काटे तुम्हाला शेवटचा कॉल आहे बरं का. तुम्ही कॉम्प्युटर बॉक्स कडे यायचंय. इथे अक्षय टेकाळे आपली वाट बघतायत. किरण शिंदे सर या ठिकाणी हॅट्रिक पूर्ण करतायत. तर अर्थात सामनावीराचा किताब त्यांना जातोय ना. हॅट्रिक जर झाली नाही तर आपण अमोल यांच्या 48 धावांमुळे आपण त्यांना मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. तर या ठिकाणी मला वाटतं अमोल यांच्या